एकदा का बाळ हातात आलं की मग संपला विषय. बाळ झाल्याच्या नंतरनं माझी झोप पूर्णपणे उडणार की सगळं कशामुळे घडलंय, काय घडलंय आणि आमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट घडणार आहे जी खरं तर माझ्या प्रेग्नन्सीमध्ये नको घडायला होती पण ती घडतीये. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? खूप दिवसानंतर भेटतोय आपण असं लॉंग व्हिडिओमध्ये. बाकी मिनी व्लॉगमध्ये तर आपण रोज भेटतच आलोय. तुमच्यासोबत मी रोज मिनी व्लॉग शेअर करतच होते, इन्स्टाला पण आणि यूट्यूबला पण. फक्त आपले लॉंग व्हिडिओ आले नाही. त्याचं कारण असं काही नव्हतं स्पेशल, पण असं आता होत आहे की प्रेग्नन्सीमुळे ना इतका जास्त कंटाळ येतोय ना मला कामाचं, खूप जास्त. आणि त्यात व्लॉगिंग करा, एडिटिंग करा, ह्या सगळ्या गोष्टी वाढतात. प्लस मिनी व्लॉग वेगळा, लॉंग व्हिडिओ वेगळा, खूप जास्त लोड पडतो. त्यामुळे मग मी थोडासा गॅपच घेतला. म्हटलं चला आपण फक्त मिनी व्लॉगवरतीच फोकस करूयात. सो ते मी करत होते. आणि आत्ता काल परवा मी तुमच्यासोबत एक मिशो ड्रेसचा जे आहे हॉल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. सो तुम्ही तो बघितला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. नसेल बघितला तर चॅनलवरती जाऊन चेक करू शकता, ज्याच्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये कुठले कुठले आउटफिट तुम्ही घालू शकता, कुठले कुठले ड्रेस कम्फर्टेबल आहेत ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आणि आत्ता खूप मोठी गोष्ट घडणार आहे. जसं तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की काहीतरी गोष्ट घडणार आहे किंवा मग काहीतरी स्पेशल असं आहे. ते काय ना तुम्हाला पुढे समजेलच. पण आता घरात इतका जास्त राडा झालाय की मी सांगूच नाही शकत. आणि जसं नेहमीच मी तुम्हाला सांगत असते तसं आजही सांगते की थोडासा बॅकग्राऊंडला आवाज येईल. मी तरी दार खिडक्या बंद करून घेतल्या, पण आता लेकरांना आहे सुट्ट्या, काही लेकरांना आहेत, त्यामुळे खाली सगळे लेकरं खेळतात ते. आणि त्यांचं ते खेळणं चालू असतं तरी आवाज लगेच येतो, कारण मी फर्स्ट फ्लोअरला राहते. त्यामुळे तो खालचा आवाज लगेच वरतीपर्यंत येतो. तर चला, त्या गोष्टी आहे. मी तुमच्यासोबत आता हे शेअर करते की घरामध्ये किती सर्व पसारा झालाय. आणि तो पसारा खरं तर सकाळपासून लोळतोय आणि मला इतका जास्त कंटाळा आला ना तो आवरण्याचा. आणि त्यात आता असं होतंय की पोट पण वाढलंय माझं. ऑफकोर्स 6व्या महिन्यामध्ये खूप जास्त पोट दिसायला लागतं. आणि त्यात माझी आधीच थोडीशी तब्येत आहे. त्यात आता परत 6वा महिना संपतही आलाय माझं जवळजवळ. आणि मला पोट वाढल्यामुळे ना थोडंसं काम करायला पण थोडंसं असं हार्ड जात आहे. म्हणजे लवकर बसता येत नाही आणि बसले की एकदाचं उठताही येत नाही. असे प्रॉब्लेम्स माझ्यासोबत होतात. ते जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा तुम्ही मॉम झालेला असाल तर तुम्हाला ही गोष्ट समजून येईल, तुम्ही ही गोष्ट रिलेट करताल. बाकी तुम्हाला थोडासा पसारा मागे दिसेल, तो खूप कमी पसारा आहे. आता सगळा पसारा मी तुम्हाला दाखवते आणि पुढच्या गोष्टी बोलते. तर सगळ्यात अगोदर सुरुवातना आपण किचनपासून करूयात आणि मग बेडरूम हॉलचं तुम्हाला लुक दाखवते. काय कसला अवतार झालाय ना ते तुम्ही बघू शकता. पण पहिलं आपण किचनचं बघूयात. आता मी किचनमध्ये एंट्री करते. हा एवढा पसारा पांगलाय माझा, बघू शकता. ॲक्च्युली माझं बोट येतं इकडनं, बघू शकता. हे भांडे म्हणजे स्वयंपाक केला त्यानंतरनं हे असा काहीसा राडा पडलेला आहे. अजून इतकी सगळी भांडी मला घासायची आहे. आता हे झालं किचनचं. आता आपण हॉल बघूयात. हॉलचा अवतार कसा झालाय म्हणजे न बघण्यासारखा आहे, पण तरी मी ते तुमच्यासोबत शेअर करतेय. म्हणजे माझ्यात किती जास्त हिंमत आहे बघू शकता तुम्ही. एवढा सगळा पसारा मी डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवतेय तुम्हा सगळ्यांना. आता बघा, हे इकडे बघा. थोडंसं हे मशीनवरती पूर्ण अंथरुणं पडलेत. ते का पडले हे मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. त्यानंतर हे असं इकडे कपड्याचं स्टँड मी गॅलरीतून आतमध्ये आणून ठेवलंय. ते का ते पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. तिकडे तो टेबल फॅन, हा असा सगळा पसारा. गॅलरीचं दार बंद केलंय. तिकडे त्या गोण्या आहेत, त्या पण काय ते सगळ्या गोष्टी शेअर करते. आणि इकडे आहे आमची गादी, ज्याचं कवर काढलेलं आहे. त्यानंतरनं ज्याची बेडशीट पण सध्या नाही आहे त्याच्यावरती. म्हणजे सकाळी बेडशीट काढून घेतली मी त्याच्यावरती, बेडशीट दिवसभर खराब होईल म्हणून. आणि हा पण सगळा पसारा काय ना ते पण तुमच्यासोबत शेअर करते. इकडे बघू शकता, सध्या होम थिएटर जे आम्ही नवीन घेतलं होतं ते इकडे लावलं आहे. होम थिएटरची सेटिंग अजून आमची काही झालेली नाही आहे. एक स्पीकर तिथे ठेवलं आहे, हे मला माहिती नाही आता प्रत्येकाला नाव काय काय. बाकी हे इकडे ठेवलं आहे, ते शायद त्याला ॲम्प्लिफायर म्हणतात, ते तिथं ठेवलेलं. तर हा असा काहीसा लुक आहे सध्या हॉलचा. तर आता हॉल तर बघून झाला. आता मी तुम्हाला दाखवते बेडरूम. म्हणजे इतका जास्त पसारा झालाय ना बेडरूममध्ये पण. आणि तो सगळा का झालाय किंवा एवढं पूर्ण घरामध्ये पसारा काय हे मी तुम्हाला पुढे सांगते. तर चला, आता मी आली आहे बेडरूममध्ये. आणि बेडरूम मधला जो पसारा आहे ना आता तो तुम्ही ते बघून घ्या.
इकडे बघू शकता, अगोदर आमचा बेड असा होता, पण नंतर आम्ही असा ठेवला. तर इकडे बेड होता, बेडच्या खाली एवढा सगळा पसारा झालेला, एवढी धूळ साचलेली, सगळ्या गोष्टी ह्या झाल्या. त्यानंतर ना, जसं मी तुम्हाला माझ्या होम टूरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ही पेटी आहे आईची, जी खूप जुनी आहे. त्याच्यामध्ये काही सामान आहे, सो ते मी त्याच्यावरचं कवर वगैरे काढून घेतलं आहे, त्यामुळे ती तशी दिसते. तिकडे केबल डिश आहे आमची, एक एक्स्ट्राची डिश आहे, सो ती तिथे काढून ठेवली. ती पूर्ण बेडच्या खाली होती. हे असं काहीच आहे. त्यानंतर ना, इकडे माझी रिंग लाईट जी मध्ये मध्ये करते. आता इकडे त्या कॅरीबॅगमध्ये आहे अंथरूण, हे पिशव्या हे सगळं जे सामान दिसतंय ना तुम्हाला, हे सगळं बेडमधलं आहे. बेड काढल्यामुळे आम्ही ते सामान बाहेर काढलं. त्यानंतर ना, इकडे हे जे चप्पल स्टँड दिसतंय ते मी आत्ता आतमध्ये आणून ठेवलं आहे बेडरूममध्ये, गॅलरीतून. ते पण का ठेवलं ते पण पुढे कळेलच. त्यानंतर ना, त्या ज्या साड्या काढल्यात आम्ही, त्या साड्या आईच्या फेकून द्यायच्या आहेत, त्यामुळे त्या बाजूला काढून ठेवल्या. बाकी इथे माझं ट्रायपॉड, आणि त्या ट्रायपॉडला बघू शकता मी मस्त असं माझं क्लच लावून ठेवलं आहे. आणि त्यानंतर परत ही अंथरुणाची पिशवी, ह्याच्यामध्ये पण अंथरुणं आहेत, तिकडे उशा आहेत काही, वरती मच्छरदाणी, आणि त्याच्या मागे पण अजून थोडंसं सामान आहे. आणि माझा मिरर बघू शकता, पूर्ण खराब झाला आहे, म्हणजे पूर्णच अजिबात माझं लक्ष देणं होत नाही आहे, कारण माझ्या ह्या प्रेग्नेन्सीमुळे मला अजिबात होत नाही आहे आता काही. तर हे असं काहीचं आहे. आणि आता हा जो काही पसारा बांगला आहे माझ्या पूर्ण घरामध्ये, अजून एक गोष्ट दाखवायची राहिली, सॉरी. इकडे बघू शकता, ह्या कपाटावरती टी व्हीचा बॉक्स आहे आमच्या, यावाल्या टी व्हीचा, ओके. त्यानंतर ना, वरती होम थिएटरचा बॉक्स या कपाटावरती, असं काहीचं आहे. हो, मला बोलून बोलून दम लागला. बाकी फॅन पूर्ण बंद ठेवला, बेडरूमचा मी लावू शकत नाही, कारण ही सगळी धूळ उडेल. मला आता हे क्लीन करायचं आहे. आणि तर चला, आता आपण मस्त हॉलमध्ये जाऊन बोलूयात. बाकी जे आहेत ते तुमच्यासोबत हॉलमध्ये शेअर करते. इकडच्या अगोदर मी लाईट ऑफ करून घेते. जेव्हा मला क्लीन करायचं तेव्हा मी सगळे लाईट लावेल. आणि आता मस्त निवांत चेअरवर बसते आणि मग तुमच्यासोबत बोलते. तर मी आता चेअरवर बसली आहे, म्हणजे मला निवांत बोलता येईल तुमच्यासोबत. आणि थोडंसं समोर बसली आहे, कारण इथे चेअर होती. तर चला, आता ना तुमच्यासोबत हे शेअर करते. अय्या सॉरी, तुम्हाला गॅलरी दाखवायची राहिली. अगोदर गॅलरी दाखवते आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी शेअर करते. मी गॅलरी दाखवायचं तुमच्यासोबत विसरूनच गेले होते. मी आता पहिले हे दार उघडते. इकडे पण हा पसारा आहे, बघू शकता. आता हे दार उघडल्याच्या नंतर ना, असं काहीच तुम्हाला दिसेल. तिथे बघू शकता, तो आहे गॅसचा बॉक्स माझ्या, जी मी शेगडी घेतलेली आत्ता. तिला 2-2.5 वर्ष झाले असतील मला वाटतं, काचेची. त्यामुळे ती बॉक्स ठेवला आहे मी सांभाळून, जेणेकरून शिफ्टिंगला कामी येतो. आणि हे जे प्लायवूड दिसतंय, हे पूर्ण प्लायवूड बेडचं आहे, जे इथे काढून ठेवलं आहे गॅलरीमध्ये. त्यामुळे मी गॅलरीतलं जे चप्पल स्टँड आहे ते आतमध्ये ठेवलं आहे, आणि त्यातले चप्पल ह्या पिशवीत टाकून दिल्यात. आणि आता गॅलरी मला क्लीन करायची आहे. तर आता तुम्ही हा सगळा पसारा बघून घेतलाय. तर आता मस्त तुमच्यासोबत शेअर करते की एवढा पसारा झालाय कशाचा. तर आता बघू शकता किती वाजले, 4:45 वाजले. खरं तर बापरे, मला 4 वाजल्यापासून हे सगळं आवरायला चालू करायचं होतं. व्हिडिओच्या नादात 5 वाजले. झालं असं, सकाळी उठलो 8 वाजता. 8ला उठल्याच्या नंतर मग माझा तोच टायमिंग आहे. जर तुम्ही कुणी नवीन माझे व्हिडिओ बघत असाल तर मी सकाळी 8-8:30 या अशा टाईमलाच उठते. कधी कधी 9 पण वाजतात. माझ्याकडनं लवकर उठणं होत नाही. आणि ज्या दिवशी मी लवकर उठले ना, त्या दिवशी पूर्ण दिवस माझं इतकं जास्त डोकं दुखतं, ॲसिडिटी पण होती, आणि खूप काही काही गोष्टी मला घडतात. रात्री मी कितीही लेट झोपू शकते, पण सकाळी माझा उठायचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला सकाळी थोडंसं लेटच उठायची सवय. बाकी आता ही सवय माझी जास्त नाही, 3-3.5 महिनेच राहील. एकदा का बाळ हातात आलं की मग संपला विषय. बाळ झाल्याच्या नंतरनं माझी झोप पूर्णपणे उडणार. आणि मला 5 मिनटं पण झोपायला मिळेल की नाही, मला ह्याचं टेन्शन येतं कधी कधी. कारण बाळाला रात्री खूप वेळा फीड करायला लागतं, जसं मी ऐकलंय. त्यानंतर दिवसा तर झोपण्याचा काही प्रश्नच नाही. तशी मी आत्ता पण दिवसा झोपत नाही, पण कधीतरी खूपच जर झोप आली तर मग झोपत असते. बाकी बघू, झोपेची तर पूर्णपणे वाट लागणार आहे बाळ झाल्याच्या नंतरनं. तर चला, आपण कुठला विषय कुठं नेतोय बघा. हां, मी तुमच्यासोबत हे शेअर करत होते. सकाळी उठले, सगळं आवरलं, नाश्ता वगैरे झाला. त्यानंतर ना मग मी असं ठरवलं होतं की पूर्ण क्लिनिंग करून घेईन अगोदर घरातली, आणि नंतर ना आंघोळ करेल.
पण आता ऊन इतकं पडतंय ना, इतकी जास्त गरमी होऊ लागली की मला कंट्रोल नाही झालं. मी पहिले आंघोळीला गेले, आंघोळ करून घेतली आणि आता थंड पाण्यानंच आंघोळ करते मी. झाला 1-1.5 महिना, कारण मला उन्हाळ्यात अजिबात गरम पाणी जमत नाही. मी थंड पाण्यानंच करते प्रत्येक उन्हाळ्यामध्ये. तर मग मी मस्त थंड पाण्याने आंघोळ केली, छान वाटलं. मग नंतर ना स्वयंपाक करून घेतला. स्वयंपाक आमच्या दोघांचाच होता, पण भांडी बघू शकता किती पडली, नाश्त्याची प्लस स्वयंपाकाची एवढी सर्व भांडी पडली. त्यानंतर ना मग स्वयंपाक झाला, जेवण करून घेतलं आणि जेवल्यावर एवढी जास्त झोप आली ना मला की बस मी सांगू नाही शकत. मस्तपैकी मी झोपले आणि मग 3:30 पावणे 4ला उठले. पावणे 4ला उठल्याच्या नंतर ना थोडीशी कॉफी घेतली, कारण थंड काहीतरी प्यावंसं वाटत होतं, म्हणून थोडी कोल्ड कॉफी बनवलेली ती पिली आणि म्हटलं चला आता पटकन आवरते आणि व्हिडिओसुद्धा स्टार्ट करते. बाकी ह्या सगळ्या निमित्ताने माझा व्हिडिओ होईल आणि बाकीचे कामं आहेत ते सुद्धा होतील. तर हा सगळा पसारा मला आता क्लीन करायचा आहे आणि हे क्लीन करता करता मी तुमच्यासोबत आता थोड्या गप्पा मारते आणि तुम्हाला सांगते की सगळं कशामुळं घडलंय, काय घडलंय आणि आमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट घडणार आहे जी खरं तर माझ्या प्रेग्नन्सीमध्ये नको घडायला होती पण ती घडतीये. तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तर चला बघूयात. आता मी पटकन काम आवरायला घेते आणि तसंच तुमच्यासोबत गप्पाही मारते. तर सगळ्यात अगोदर बेडरूमपासून स्टार्ट करते मी. थोडेसे जाळे होते ते काढून घेतले आणि जी धूळ होती खाली ती पूर्ण आता झाडून घेते. बाकी पसारा तर काही जो मधला आहे तो तर आवरलेला आहे. साईडचा पसारा जो आहे तो नंतर ना आवरेल. म्हणजे कसं ते खूप जास्त जड आहे, काही काही वस्तू ज्या मला उचलायला जमणार नाही, त्यामुळे मग ते विजे आल्याच्या नंतर मला आवरायला लागतील. तर त्यामुळे मला आता मी फक्त झाडून घेणार आहे आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या संध्याकाळी आवरून घेईल. होतं आहे असं, मी हा व्हिडिओ ना खूप मोठा झाला होता, मी बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या, पण व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे ना मला तो कट करावा लागला आणि मग ज्या थोड्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. सर्व क्लिनिंग करून घेतली. त्यानंतर ना भांडी बाकी होती, जी भांडी घासून घेतली. खरं तर एवढी भांडी घासायचा आता खरंच कंटाळ येतो, कारण पोट वाढल्यामुळे ना मला ते जो ओटा आहे किचन ओटा तो थोडासा हे होतोय, म्हणजे मला एकदम पुढे वाकावं लागतंय भांडी धुण्यासाठी, त्यामुळे थोडंसं जड जातं आणि हवं ना तेवढं मी लवकरच भांडी घासून घेत असते कमी भांडी असल्यावरतीच. पण कधीतरी होतं की खूप मोठी भांडी पडतात कंटाळा आल्यामुळे आणि त्यामुळे मला असा सगळा त्रास सहन करावा लागतो. आता पूर्ण किचन क्लीन झालं आहे, सगळ्या गोष्टी क्लीन झाल्या. तरी चला मी आता तुम्हाला सांगते आम्ही बेड का काढला आहे. बेड यामुळे काढला आहे कारण बेडला ना एकदम छोटे छोटे किडे लागले होते एकदम कमी प्रमाणात. म्हटलं ते वाढण्या अगोदर आपण त्याला क्लीन करून घेऊयात, त्यामुळे बेड काढून घेतला आणि काही त्याचे जे पार्ट आहे ते टेरेसला नेऊन ठेवले आणि 1-2 पार्ट जे आहेत ते गॅलरीमध्ये ठेवले. गॅलरीमध्ये ठेवल्यामुळे हे जे स्टँड आहे ते मी आतमध्ये आणलं आहे आणि बेड काढल्यामुळे घरात इतका जास्त पसारा झाला आहे ना की तुम्ही बघितलाच आहे, मी तुमच्यासोबत शेअर केलंच आहे बेडरूम हॉलमध्ये किती पसारा झाला आहे आणि ते सगळं बेड काढल्यामुळे झालं. बाकी अजून एक रिझन आहे त्याचं, ते रिझन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. या व्हिडिओमध्ये मी काही तुम्हाला सांगणार नाही आहे की काय रिझन आहे किंवा आमच्या लाईफमध्ये अशी कुठली गोष्ट घडते जी नको घडायला. तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे आन्सर आहे ना ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल, कारण हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे आणि जर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत बसले ना तर खूपच मोठा होईल. त्यामुळे मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्येच बघूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट जे आहेत ते मिळतील. आणि आमच्या लाईफमधला हा खूप जास्त मोठा डिसिजन आहे जो आम्ही घेतला आहे. तर बघूयात तो डिसिजन काय आहे काय नाही आहे. तर असा काहीसा आजचा व्हिडिओ होता जो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि तुम्हाला हे सगळं कसं वाटलं ना कमेंटमध्ये कळवा. आणि तोवर जर तुम्ही गेस करू शकत असाल तर गेस करा की नक्की काय घडणार आहे आणि मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे. तर चला, हे सगळं कपड्यांच्या घड्या माझ्या मारून झाल्या, आता मी स्टँड बाहेर ठेवून देते आणि त्याचबरोबर आपला हा जो व्हिडिओ आहे तो इथे सेंड करते. भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.